जसं तुम्हाला सांगितलं स्क्विड गेमचं, तर तुम्ही बघू शकता. मी अजून तो लास्ट पार्ट मला सारखा बघायसाठी परत लावला तुम्हाला दाखवतो. सो याच्यात असतं की एकाला याला नाही तर ह्याला पाडावं लागतं आणि बेबी वाचवायचा असतो आणि हा त्याचा पप्पा असतो. या बेबीचा पप्पा एक मिनिट झाला हा असतो. आता नेक्स्ट पार्टमध्ये तुम्ही म्हणजे बघून घ्या, नाही तर तुम्हाला ब्लॉपर भेटेल. त्यामुळे बाकी काय नाही, पीस आउट. थोड्या टायमाने भेटू जेव्हा कुठे जात असेल तेव्हा आणि आपल्याला शेतीतून जायचं त्यामुळे बाकी काय नाही. चला पीस आउट, भेटू थोड्या टायमाने. गाईज अनदर डे अनदर बीन. आता आपण चाललो आहे स्वरूपच्या घरी. आई आजारी आहे आणि आई आजारी म्हणजे आता ती आई नीट झाली आहे आणि आता हॉस्पिटलमधून आईला आपण इकडे आणले. ते मी तुम्हाला सांगितलं नव्हतं आणि बाकी काही नाही. तर आता मी तुम्हाला आई पण दाखवेन कशी नीट आहे. बाकी काही आता जाऊया थोड्या टायमाने. ट्रॅफिक खूप असते आपल्यासाठी, तेवढंच एक दिक्कत आहे. बाकी सब बेस्ट है. ब्रिज हो जाएगा फिर उसके बाद ते पण सुटला. आता न्यू लेट्स गो. चला मैंने बोला अभी निकल रहे एंड आप लोगों को पता है डेली ब्लॉगिंग तो चालू रहता है अपना, बट सो लेट्स गो. आता मला भीती एवढीच आहे की ट्रॅफिक असणार आहे आणि त्या ट्रॅफिकमध्ये परत जायचं. सो लेट्स सी. मॅप तर चेक केला आहे, मॅपमध्ये तर फुल मॅपिंग झाली आहे, त्यामध्ये पूर्ण लाल आहे. त्याच्यामुळे थोडंसं मला भीती आहे. आपण बघून सांगू कसं वाटतं. तुम्ही सर बोलला असेल की माईक घेऊन फायदा काय तुझा, माईक तर वापरत नाही तू. पण माईक मी वापरत नाही कारण की सारखं कोण ते काढेल लावेल आणि हरवलं ना तर जास्तीचा फटका आहे माझा. तो फटका मला पडेल डायरेक्ट 15-17 हजारचा. त्यापेक्षा जेव्हा वापरेल तेव्हाच वापरेल घरच्या घरी. सो दॅट्स माय मोटो. सो मला तुम्हाला चला आता मम्मी येईल. लेट्स गो टू नाईट. थोडं कोमट वाचायला लागलं वाटतं, गाडी चेक करायला लागेल. आणि कोणाकोणाला माहिती आहे हे काय तर मला सांगा. तरी तेच आहे त्याचं मला माहिती आहे. ते लावायच्या नंतर ते सांगेन मी तुम्हाला. ठेव बस. Tomorrow for sure. Eventually. मनसेचे एक कार्यकर्ता आहेत, तुम्हाला लागतो. कार्यकर्ता बोलण्यापेक्षा युवा नेता बोला. ते पण आपल्या बाजूला बसले. एक भाऊ शिंदेमध्ये, एक भाऊ मनसेमध्ये. बेटा रोहित खापरे भेटला असाल तुम्ही. ते मराठी भाषेबद्दल काहीतरी बोलणार आहे तुम्हाला. आणि आपलं कसं चॅनल आजकाल मराठीमध्ये आपण जास्त प्रेम आलं आपल्याला आणि ते प्रेम असायलाच पाहिजे. शेवटी आपली भाषा आहे. तर रोहित खापरे त्याच्यावर बोलतील. बोला. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आपला मराठी भाषेकडून आहे. मला आपल्याला अशी सूचना द्यायची आहे की आपण जिथे पण हिंदी लोक असतील, जिथे पण आपण व्यवहार करू, काय करू, तर आपण आपल्या मराठी भाषेमध्ये बोललं गेलं पाहिजे. कारण की प्रत्येक आपले राजकारणी लोक आपल्यासाठी लढा करतात. जसे राजसाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाकी इतर पक्षाचे लोक आपल्या या गोष्टीकडे येऊन आपल्याला प्रतिसाद देत आहे. पण ग्राउंड लेवलला आपण समाजामध्ये आपण आपल्या भाषेचा बघा. ह्याच्यामध्ये पॉलिटिशियन असं काही नाहीये. ह्याच्यामध्ये मराठी म्हणून एकत्र आहे. मराठी म्हणून एकत्र आहे. पॉलिटिशियन कुठला पक्ष म्हणून एकत्र येऊ नका. हे जसे बोलतायत बरोबर, अगदी बरोबर. कारण मराठी म्हणून एकत्र आहे आणि मराठी भाषेला वाचवा. मराठी भाषेला वाचवा. आपली मुंबई ही गुजरातमध्ये जाण्याचा यांचा हेतू आहे. मुंबईचा आपले खूप सारे प्रकल्प गुजरातला गेलेत, ते सर्वांना माहिती आहे. असं नाही की आपल्याला एवढं लक्षात घ्या, आपले 105 हुतात्मे गेलेत मुंबईच्या या लढ्यामध्ये. महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होत असताना 105 हुतात्मे गेलेले. त्या हुतात्म्यांना जागून आपण पुन्हा अशी चूक करतोय का, पुन्हा आपल्या कोणी चूक होणार आहे का? तर आपण या गोष्टीचं गांभीर्य घेतलं पाहिजे. काय छोट्या गोष्टीतून आपण आपल्याला वाटतं छोट्या गोष्टी आहेत, हो, काही गरजेचं नाही. अगदी बरोबर. इम्पॉर्टंट तेच आहेत. बरोबर. जर तुम्ही बघायला गेलात ना, ते आपल्याला खालून खोदतायत आणि आपल्याला तोडतायत. आपली बीम तोडतायत. जसं आपण घर स्ट्रक्चर करतो तेव्हा कसं आपण पहिला जोता टाकतो, तो जोताच तोडला तर बिल्डिंग तुटणार. आम्ही एक समाज प्रबोधन म्हणून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. जसं आपलं ते आपण जाणार राहिले ते सांगा. हो, आणि 5 तारखेला आपला विजय
मराठी माणसाचा विजय झालेला आहे. अशा प्रकारे जी हिंदी भाषेची सक्ती होत होती, त्याच्यावरती रॅली पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सक्ती करणार होते, ती सक्ती आपल्या महाराष्ट्र सरकारने सक्ती बंदी केली. त्या सक्तीला कुठंतरी मराठी माणसाने उठाव घेऊन आणि आपले प्रचंड शिवसैनिक या गोष्टीला आक्रमक झाले किंवा आपले बांधव. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेऊ इच्छित नाही, पण आपण आपला लढा हा खूप स्वतःने लढलेला आहे आणि तरी आपण आता याचा विजय करूया. हा विजय आपण 5 जुलैला, अजून त्याची ठिकाण ठरलेलं नाहीये, ठिकाण ठरल्यावरती आपण नक्की तिथे भेट देऊया. नक्की आपण या ठिकाणी प्रचंड आपले मराठी बांधव मिळून आपण या सरकारला दाखवू इच्छितो की मराठी माणूस अजून पण बोलू शकतो आणि मराठीसाठी लढू शकतो. आणि आपला हे महाराष्ट्र आपलं आहे, हो, परदेशाचं नाहीये. इकडे दुसरे वाले येतात भैया, मुसलमान सर्व राज्य करून जात आहेत. आता वक्फ बोर्डचं तुम्ही बघू शकता, ते एक उत्तम झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही, जनता फुल हुशार आहे. फक्त एवढं आहे, जनतेला जागृत करायची गरज आहे, ती आम्ही करू. अगदी बरोबर. जय महाराष्ट्र. तुम्ही सर्व बघू शकता या ठिकाणी जे रोहित बोलून गेला ते अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि आपल्या हिंदी सक्तीची विजय झालंच आहे, त्याच्यावरती अगर काय आपण बसून अगर काय केलं तर ते शेवटी चालू आहे 5 जुलैला. आणि ते अजून समजलं नाही आहे कुठे काही आहे, फक्त तारीख ठरलेली आहे. आणि काय असेल तर मी तुम्हाला अपडेट देईल, हे 100%. बाकी काय नाही, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपण आपली बोलतो ना, जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करेल ना, तो दुसऱ्यांच्या भाषेवर प्रेम करेल, हे लक्षात ठेवा. आपण स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तर आपण दुसऱ्यांच्या भाषेवर पण प्रेमच करणार आहे, तसं आहे, बाकी काही नाही. जय हिंद, जय भारत. आणि महाराष्ट्र आपला आहे, आपणच राज्य करणार. चला, खूप प्रवचन झालं, म्हणून प्रवचन नाही म्हणजे खरं तर ते गरजेचं होतं, पण तरी थोडासा सॉफ्ट मोडमध्ये येऊ. आता घरी चाललो आहे आणि मग थोडं जेवणार आणि मग जाणार. लेट्स गो. चला माझ्यासोबत. का आम्ही हर टाईम असे सिरियस मोडमध्ये असतो ना, तर तुम्हाला पण वाटेल की काय म्हणजे सारखी सिरियस तर काहीतरी एन्जॉयमेंट पण लाईफ पाहिजे, ते पण तुम्हाला दाखवतो.